आपण जिलेबी कशी करायची पाहूया। तिथे मी मैदा घेतला आहे, साधारण हा 3 वाटी मैदा आहे। मी एका बाउल मध्ये घेते आणि या मैद्यामध्ये थोडस मी बेसन घालणार आहे। बेसन म्हणजे आता प्रमाण जर का म्हटलं तर हे साधारण जर का 3 वाटी तुमचा मैदा असेल तर अर्धी वाटी बेसन सफिशियंट आहे। हे आता मग आपण एकजीव करून घेऊया। हे असं छान एकजीव झालेलं आहे। ह्यात आता आपल्याला दही घालायचं आहे। तर दही किती, तर साधारण जितकं आपलं बेसन होतं म्हणजे साधारण अर्धी वाटी दही आपल्याला इथं पुरेसं आहे। अर्धी वाटी दही घालते आहे। हे दही आपण मिक्स करून घेऊयात आणि आता ह्या सगळ्या मिश्रणात थोडंसं गरम पाणी घालूयात, म्हणजे ते थोडंसं आपल्याला भिजवून ठेवायचं। हे आता रात्रभर आपल्याला भिजवून ठेवायचं। पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडं हे भिजायला किंवा हे पीठ फर्मेंट व्हायला थोडा वेळ लागतो। मग आपण हे ओव्हरनाईट हे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ह्याच्या जिलेब्या करू शकतो। हे मी थोडंसं कोमट पाणी घेतलंय त्यामुळे फर्मेंट व्हायला अजूनही मदत होईल। असं पाणी थोडं थोडं घाला म्हणजे जास्त पीठ पातळ होणार नाही। कारण पातळ झालं तर जिलेबी करताना सुद्धा अडचण येईल। आणि दुसऱ्या दिवशी आपण गरज पडली तर ऍडिशनल पाणी घालू शकतो। थोडं घट्टसरच असं आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे। थोडंसं पाणी घालते आणि आता पुरेसं होईल असं चांगलं एकजीव झालेलं आहे। आता हे असंच थोडं झाकून ठेवायचं आहे आपल्याला ओव्हरनाईट। तो उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ते छान फर्मेंट होऊन आपल्याला जिलेबीचं मिश्रण मिळेल। साखर घेतोय म्हणजे साधारण जितका मैदा होता आपला तितकीच आपण साखर घ्यायची आहे। थोडंसं पाणी कुरकुरीत पण येण्यासाठी मी जरासं कॉर्नफ्लोअर घालत आहे। जरा जिलेब्या कुरकुरीत होतात आपल्या। साधारण 1 चमचाभर पास आहे एवढंच मी घालते। मग गरज वाटली तर थोडंसं पाणी घालू शकतो। थोडंसं मी घालते पाणी। चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे लम्स नाही राहिले पाहिजे त्याच्यात। रात्री भिजवल्यामुळे लम्स राहण्याची शक्यता कमी आहे। तर आता आपण जे कॉर्नफ्लोअर घालू फेटू आवडत असल्यास तुम्ही केशर सुद्धा घालू शकता। अशी कन्सिस्टन्सी असायला साखर विरघळते। आपला पाक तयार आहे। पाक बाजूला करते पॅन करते घेतलेले आहे आपण इथे, म्हणजे जिलेबी आपल्याला व्यवस्थित घालता येते।
नारळाची करवंटी वापरायची. तुम्ही पाहिलं असेल नारळाला एका साईडला 3 गोळे असतात, त्यातला एक गोळा फोडायचा आणि त्या करवंटीचा वापर पूर्वीच्या स्त्रिया करायच्या जिलेबी करण्याकरता. तेल आपलं व्यवस्थित छान टाकलेलं आहे. आपण जिलेबी घालूया. करताना आपण थोडी गॅस फ्लेम बारीक करायची म्हणजे आपल्या व्यवस्थित अशी छान जिलेबी आपली तळून घ्यायची आहे आपल्याला. शक्यतो मिडियम फ्लेमवरच तळायचं म्हणजे मग आत मऊ राहतात आणि नंतर ते मऊ होतात, कुरकुरीत राहतात. आपण तळून घ्यायचे. थोड्याशा लालसर कलर बदामी कलर झाल्या की आपण काढायचं. अशा पाका घातलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं डीप करायचं पाका. 2 मिनिटं ठेवायच्या पाकात, मग काढून पाकातून काढून घेऊ. जिलेब्या तयार आहेत. गरमागरम जिलेबी. 15 ऑगस्टचा सण आपण स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण आहे आपला आणि आपण जिलेबी खाऊन असं छानपैकी सेलिब्रेट करू. धन्यवाद.